आणि योगायोगाने मराठवाड्याच्या जवळच जळगाव जिल्हा असल्यामुळे मराठवाड्यामधला जो फ्लड येतो आहे तो जळगावमध्ये पाचोरा असेल किंवा इतर भागामध्ये त्याचा प्रादुर्भाव पण झालेला आहे। सामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, एरंडोल, कासोदा, धरणगाव, जळगाव अशा बऱ्याच तालुक्यांमध्ये ढगफुटी आणि त्याचप्रमाणे 65 मिलीमीटरच्या मध्ये 100 मिलीमीटर एका दिवसामध्ये पाऊस पडलेला आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की जी स्थिती मराठवाड्याची आहे ती स्थिती उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावची असल्यामुळे जळगावसुद्धा सरसकट जळगाव जिल्ह्याकरता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आम्ही कॅबिनेटमध्ये करणार आहोत। शेतकऱ्यांना भेटला काही चर्चा झाली उपमुख्यमंत्री भेट झाली नाही, या ठिकाणी आज पुणे जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्याच्या योजनेच्या बाबतीमध्ये बैठक होती आणि तशी प्राथमिक माहिती माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिली। त्यांनी ती विषय कॅबिनेटमध्ये मांडावा असं सांगितलं आहे। शेतकऱ्यांची अशी मागणी आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, त्यामुळे लवकरात लवकर ओला दुष्काळ सरकारने ओला दुष्काळ जाहीर होत असताना मला तरी असं वाटतं की सरकार पहिलेपासून पॉझिटिव्ह आहे। आपण मागचे स्टेटमेंट जर मुख्यमंत्र्यांचे पाहिले तर त्यांनी म्हटलंच आहे की प्राथमिक माहिती आल्यानंतर आपण हे करूच, पण त्याला प्रोसिजर आहे आणि मला तरी असं वाटतं की मराठवाड्याबरोबर जळगाव जिल्हासुद्धा ओला दुष्काळ जाहीर करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि परिस्थिती तशीच आहे। निधीच्या संदर्भात पण पूर्ण झालं आहे आणि लवकरात लवकर त्याचा तोडगा काढण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे। देखो, मराठवाड़ा में जो स्थिति वही जलगांव डिस्ट्रिक्ट में स्थिति है। मराठवाड़ा में जो बारिश हो रही है उसके नज़दीकी जलगांव डिस्ट्रिक्ट होने की वजह से वहाँ का फ्लड नीचे आ रहा है। उसमें जामनेर कशा प्रकारे जळगावला सुद्धा या पुराचा फटका बसतो याबाबत गुलाबराव पाटील बोलत होते।